मी ना एक रील बघितली, ठीक आहे. त्यात काय होतं की एक थारवाला होता, आपल्या इथं रावेची गोष्ट आहे, आणि तो तिथं रिकाम्या ग्राउंडवरती तो एकटा असेल आणि त्याचे कोण मित्र असतील, तिथं तो ड्रिफ्ट मारत होता, ठीक आहे. आता तो ड्रिफ्ट मारतोय ना भाई, त्याची गाडी त्याची मर्जी, जागा रिकामी होती, कोण नव्हतं आसपास, आणि त्याला व्हिडिओ पण काढायचा होता. कारण भाई थार आहे, यूज केला पाहिजे ना, तिची मजा घेतली पाहिजे. एवढी महागाची गाडी घ्यायची तिची मजा घ्यायची ना, म्हणजे काय अर्थ आहे का त्याला? मग त्यामुळे तो रील काढत असेल तर कुणीतरी ते बघितलं आणि त्याचा व्हिडिओ काढला आणि तो दिला न्यूजवाल्यांना. तर हे न्यूजवाले फालतू, आता मी बोललो असतं भाई, पण जाऊ दे. तर ह्यांना काय करायचंय, तुम्ही भाई जे मेजर प्रॉब्लेम आहेत ते बघा ना. ह्या लोकांना मेजर प्रॉब्लेम ना डिस्प्ले करायचे, मेन प्रॉब्लेम आहेत ते डिस्प्ले करा ना. रस्ते नीट नाही आहेत, लाईट नाही आहेत रोडवरती, ऍक्सिडेंट होत आहेत, याच्याशी घेणं त्यांना नाही. ह्यांना काय पडलंय, मुलांचा काय धुडंगूस काय असलं काहीतरी लिहिलं पाहिजे त्यावर, की ड्रिफ्ट स्टंटबाजी करताना दुसऱ्यांचा जीव धोक्यात. तुम्हाला काय करायचंय भाई, त्याची गाडी, त्याचं डिझेल, गाडीचे टायर त्याचे झिजतात, डिझेलचे पैसे त्याचे चाललेत, तो त्याची मजा घेतो गाडीची. तुमच्या ढुंगणाला काय त्रास आहे? तुम्ही बाकीच्या गोष्टी कव्हर करा ना. फालतू गोष्टीकडलं लक्ष यांचं मीडियावाल्यांचं, मूर्ख कुठले. आणि हे जे रेकॉर्ड करून त्यांना पाठवतात, भाई तुमची काय जळती आहे? रिकाम्या ग्राउंडवर तो बिचारा आपला मस्त मजा करतोय का नाही, रील बनवू दे की काय फरक पडतोय? एवढे त्यांनी पैसे खर्च केलेत, त्या गाडीची मजा घ्यायला नको त्याने? जड कुठे लोक तुमच्याकडे नाही म्हणून तुम्ही असं करताय. ज्यावेळेस तुम्ही घ्याल त्यावेळेस तुम्ही पण तेच करणार.